आज रविवार असल्यामुळे माझा नवरा घरीच होता. माझ्या मुलाचं आणि मुलीचं जेवण झालं, त्यामुळे ते बाहेर खेळण्यासाठी गेले. आज सकाळी आम्ही नाश्ता केला नव्हता, त्यामुळे मलाही भूक लागली, म्हणून मी जेवणाची तयारी करू लागले. नवरा बाहेर बसला होता. मी नवऱ्याला आवाज दिला की "आहो, चला जेवण करून घ्या." नवरा हातपाय धुवून जेवण करायला येऊन बसला. आम्ही दोघं समोर टीव्ही सुरू करून जेवण करू लागलो. जेवण करत असताना माझा मोबाईल टेबलावर ठेवला होता, पण अचानक टेबलावर ठेवलेला मोबाईल वाजू लागला, कारण त्याच्यावर कोणाचा तरी कॉल येत होता. नवरा म्हणाला की "बघ बरं, कोणाचा कॉल आहे?" मी म्हणाले "जाऊ द्या, नंतर बघेल, जेवण करून घेऊ द्या आधी." तेवढ्यात मोबाईलची रिंगटोन वाजायची बंद झाली. तिकडे दुर्लक्ष करून आम्ही परत जेवण करू लागलो. सोबतच टीव्हीही बघू लागलो. टीव्हीवर माझी आवडती सुंदर मालिका लागली होती. पण थोड्या वेळाने परत मोबाईल वाजला. त्यावर पुन्हा कॉल येत होता. नवरा म्हणाला "उचलून घे की, कोणाचा आहे?" मी जेवणाच्या ताटावरून उठले आणि टेबलाजवळ जाऊन मोबाईल हातात घेतला. पाहिलं तर माझ्या आईचा कॉल होता. असं कळालं. मी कॉल उचलला. आई तिकडून बोलू लागली, "काय ग मालिनी, काय करत आहेस? केव्हापासून कॉल करते तुला?" "अगं आई, जेवण करत होता आम्ही. मोबाईल टेबलावर ठेवलेला होता, त्यामुळे तुझा कॉल उचलला नाही." "बरं बोल, काय सांगतेस?" "काही नाही विशेष. तुला विचारायचं होतं की तू ते गंठण करणार होतीस सोन्याचं, तर ते केलंस का?" "अगं आई, अजून कुठे, पुढच्या वर्षी करेल." "होय का? बरं, काही हरकत नाही." कॉलवर बोलत असताना माझा नवरा माझ्याकडे खूप रागाने बघत होता. "आई, तुझं झालं का जेवण?" "नाही, आम्ही आता करणार आहोत." "बरं ठीक आहे, चल मग मी तुला नंतर कॉल करू का?" "बरं ठीक आहे पोरी, नंतर कर मग." मी कॉल कट केला. कॉल कट केल्यानंतर नवरा विचारू लागला, "काय झालं मालिनी? काय म्हणत होती तुझी आई?" "काही नाही हो, असंच होतं." "बरं, तुम्हाला काय हवं? भाजी देऊ का?" "नको नको, झालं माझं." "अहो घ्या की थोडी भाजी आणि पोळी." "मालिनी, तुझ्या आईला काही काम नाही का गं? सारखी फोन करत असते दिवस रात्र." "अहो मग त्यात काय झालं हो?" "काय मग? बॅलन्स फुकटचा आहे तर दिवस रात्र फोन करायचा का?" "फुकटचा म्हणजे तुम्ही रिचार्ज करून देता का?" "तसं नाही, अनलिमिटेड आहे म्हणून दिवस रात्र कॉल करत राहायचं का, असं मला म्हणायचं आहे." "होय, करू द्या. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यात?" "मला काही प्रॉब्लेम नाही. आणि ते तुझ्या भावाने 25,000 रुपये घेतले आहेत. कधी परत करणार आहे तो?" "अहो देईल की. त्यांना थोडी आर्थिक अडचण आहे. त्यांच्याकडे पैसे आल्यावर देऊन टाकतील ते पैसे. तुमचे पैसे कशाला ठेवतील?" "होय, मग देऊन टाकावेत तर." "त्यांनी तसंही 4 महिने सांगितलं होतं की 4 महिन्यांनी देतो म्हणून. आता जवळजवळ 2 वर्ष होत आलीत, पण 1 रुपया देखील परत केला नाही. शिवाय हे नवीन तर मी तुला सांगितलं नाही. मागच्या वेळी मी दुकानात होतो, तेव्हा त्याचा कॉल आला, तुझ्या भावाचा. म्हणत होता, 'दाजी, माझं थोडं अडकलं आहे, 2,000 रुपये पाठवा.' मी म्हणालो की माझ्याकडे नाही, पण खूप रिक्वेस्ट करू लागला, तर मी त्याला 2,000 रुपये पाठवले. तर मग मी असं तुझ्या भावाला नेहमी पैसेच देत राहायचं का?" "अहो नाही हो, परिस्थिती आहे. परिस्थिती बदलेल त्यांचीही. त्यांच्याकडे पैसे आल्यावर तुमचे सर्व पैसे व्याजासकट परत देईल तो. मी गॅरंटी देते त्याची." "होय का? बरं." आली भावाची बहीण. नवरा रागातच बोलला. आम्ही दोघांनी कसं तरी भांडण करत करतच जेवण संपवलं. त्यानंतर नवरा ताटावरून उठून गेला. मी राहिलेलं काम आवरून घेतलं. शनिवार, रविवार आम्ही शेतात जात असतो. आज रविवार असल्याने शेतात जायचं होतं. नवरा म्हणाला, "मालिनी चल, मी शेतात जातोय. तुला यायचं असेल तर तू ये." नंतर तो थोडा रागतच बोलला, "बरं ठीक आहे, जा तुम्ही, मी नंतर येते." मी म्हणाले. नवरा शेतात निघून गेला. मी आता थोडंफार राहिलेलं काम आवरलं आणि मग धरला शेताचा रस्ता. आमचं शेत घरापासून थोडं लांबच आहे. जवळजवळ 3 किलोमीटरवर आहे. चालत चालत शेतात पोहोचले. शेती जास्त नाही, आमच्याकडे 2 एकर शेती आहे. तशी आधी शेती जास्त होती, पण नवऱ्याने आणि माझ्या सासऱ्यांनी बाकीची शेती विकून टाकली. शेतामध्ये तसं काही काम नव्हतं. एका एकरात कपाशी लावली होती आणि दुसऱ्या एकरात
डाळिंबाची बाग लावलेली आहे. नवरा डाळिंबाच्या बागेच्या बांधाकडे दिसला. मी तिकडे गेले आणि सहजच त्याच्यासोबत बोलू लागले. अहो बघा ना, डाळिंब किती छान आली आहेत. मला वाटतं यावर्षी आपल्या डाळिंबाचं उत्पन्न खूप छान येईल. नवरा माझ्याशी काहीच बोलला नाही. त्याने खिशातून मोबाईल काढला आणि मोबाईलमध्ये काहीतरी बघत बघत दुसरीकडे चालत गेला. मला थोडं वाईट वाटलं, पण असो. सकाळी घरी जेवण करत असताना आमच्या दोघांमध्ये जो वाद झाला होता, त्याचा राग अजूनही माझ्या नवऱ्याला होता. कपाशीतलं काही गवत काढायचं होतं. मी खुरपणी घेऊन ते गवत काढू लागले. नवरा बऱ्याच वेळ शेतात होता, पण माझ्याजवळ आलाच नाही. मी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शेतात काम केलं. न्याहारी देखील बांधून आणली होती शेतात, पण नवऱ्याने खाण्यास नकार दिला. त्यामुळे मीही न्याहारी केली नाही. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काम करून तशीच घरी परतले. नवरा आधीच घरी येऊन गेला होता. घरी आल्यानंतर पण आमच्यात फारसं बोलणं झालं नाही. मुलं दिवसभर बाहेर खेळून दमली होती. सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवला. सगळे सोबतच जेवलो. पण माझा नवरा माझ्याशी जास्त काही बोलला नाही. पुढचे काही दिवस आता असेच गेले. नवऱ्याचं आणि माझं जास्त संभाषण झालं नाही. एके दिवशी सकाळी जेवण करत असताना टीव्हीवर एक सिनेमा सुरू होता. त्या सिनेमात हिरो आणि हिरोईन एका स्विमिंग पूलमध्ये एकमेकांसोबत मस्करी आणि संवाद करत होते. तेव्हा त्यांच्यात रोमॅन्स वाढतो आणि हिरो आणि हिरोईन तिथेच त्या पाण्याच्या स्विमिंग पूलमध्ये पोहायला लागतात आणि हळूहळू एकमेकांना चुंबन करू लागतात. ते इकडे तिकडे धावत असतात आणि सोबतच त्यांचा रोमांस देखील सुरू असतो. मला ते पाहून थोडं वेगळं वाटलं. मी नवऱ्याला म्हणाले, अहो काही बघत आहात, ते चॅनल चेंज करा, दुसरं काहीतरी लावा. नवरा म्हणाला, मालिनी काय झालं? ते दोघे देखील नवरा बायको आहेत आणि त्यांनी असं केलं तर त्यात काय चुकीचं आहे? पण टीव्ही सर्व बघतात. लहान मुलं, घरातले सगळे लोक टीव्ही पाहतात आणि टीव्हीवर कार्यक्रमात अशी काहीतरी दृश्य दाखवणं हे योग्य नाही. अगं मालिनी, चालतंय थोडंफार. आता जग बदललं आहे. आधीसारखी संकुचित वृत्ती राहिलेली नाही लोकांची. लोक आता ओपन माइंडेड झाले आहेत. बरं, तुम्हीच ओपन व्हा, मला नाही व्हायचं. झालं माझं जेवण. मी जेवणाच्या ताटावरून उठले. थोडंफार पसरतं घेतलं आणि मागच्या रूममध्ये गेले. पण मगाशी जे काही दृश्य टीव्हीवर बघितलं होतं ते माझ्या डोळ्यासमोर फिरू लागलं. हिरो आणि हिरोईन अगदी सगळं काही विसरून एकमेकांसोबत त्या पाण्यात रोमांस करत होते. त्यांच्या डोळ्यामध्ये एकमेकांबद्दल खरं प्रेम दिसत होतं. त्यामुळेच त्या दृश्याला अजूनच जास्त सुंदरता आली होती. मनात अचानक नको ते विचार सुरू झाले. इच्छा नसतानाही सिनेमातलं ते दृश्य बघितलं होतं, पण त्याबद्दल मनात अजूनच हुरहुर जाणवू लागली. पण कसं तरी ते विचार मनातून काढले. नवऱ्याचं आणि माझं जेवण संपलं होतं. तेव्हा नवरा म्हणाला, चल मी निघतोय दुकानावर. होय ठीक आहे या, मी म्हणाले. नवरा दुकानावर निघून गेला. माझ्या नवऱ्याचं आमच्या गावातच सेंद्रिय खताचं दुकान आहे. नवरा तेच दुकान चालवतो आणि थोडी शेती आहे. एवढंच आमचं उत्पन्नाचं साधन आहे. तसं गाव मोठं असल्यामुळे सेंद्रिय खताचं दुकान खूप चांगल्या पद्धतीने चालतं. त्यामुळे त्यातून चांगला पैसा मिळतो. मुलगा आणि मुलगी दोघंही आता बाहेरून ट्युशनवरून घरी आले. त्यांना आता शाळेत निघायचं होतं. त्यांची तयारी करून दिली आणि दोन्ही मुलं शाळेला गेली. आज शेतात जायची काही इच्छा नव्हती. तसं काही फारसं काम नव्हतं. मला शेतात जाण्याची गरज नाही. मजूर लावून आम्ही काम करून घेऊ शकतो. पण तरीही मी स्वतः आणि माझा नवरा आम्ही शेतातलं काम करत असतो. आम्हाला शेतात काम करणं खूप आवडायचं. संध्याकाळी जेवण वगैरे आवरलं. त्यानंतर आम्ही झोपण्याची तयारी करू लागलो. मागच्या बऱ्याच दिवसांपासून नवऱ्याला आणि मला जवळ येण्याची संधी मिळाली नव्हती. आता मुलंही थोडी मोठी झाली होती. त्यामुळे सतत मुलं घरात असायची. त्यामुळे पाहिजे तसा वेळ मिळत नसे. जेवण झाल्यानंतर नवरा पलंगावर बसला होता. मी त्यांच्या जवळ जाऊन बसले. तेव्हा नवरा म्हणाला, मालिनी, एक सांगू का तुला? होय सांगा ना. आज माझी खूप इच्छा होत आहे. अहो, तुम्ही काय वेडे झालात का? मुलं घरात आहेत. मग काय करू? मी त्यांना कुठे बाहेर पाठवायचं का? आता रात्रीचे 10 वाजले आहेत.
त्यांना कुठे बाहेर पाठवणार? उगाचच तुम्ही काहीतरी बोलता. चला, झोपा चुपचाप. नवऱ्याला इच्छा नसतानाही झोप लागली. इकडे माझीही तळमळ वाढली होती. पण असो, एकमेकांसोबत घरातल्या गोष्टींबद्दल बोलत बोलत आम्ही झोपून गेलो. एके दिवशी रविवारी शेतात गेले होते. मी कपाशीतलं काही गवत काढत होते. दुपारी माझा नवरा देखील शेतात आला. तो डाळिंबाच्या बागेजवळ बसला होता. मला पाणी पिण्यासाठी तहान लागली म्हणून मी तिथे गेले. आमच्या डाळिंबाच्या बागेच्या कोपऱ्याजवळच आमची मोठी विहीर आहे. तिथे एक मोठा हौद बांधला आहे पाण्याचा. डाळिंबाच्या बागेवर औषधांची फवारणी करायची असते, तेव्हा त्या पाण्याच्या हौदाची गरज पडते म्हणून. अहो चला, न्याहारी करून घ्या. नको ग, मी नाश्ता करून आलो होतो. दुपारी गावातून आलो तेव्हा हॉटेलमध्ये एक मित्र भेटला, त्याच्यासोबतच. होय का? बरं ठीक आहे, मी करते मग न्याहारी. मी न्याहारी करू लागले तेव्हा नवरा माझ्याकडे खूपच बघत होता. मी म्हणाले, काय झालं, असं का बघत आहात? भूक लागली असेल तर जेवण करून घ्या. अगं नाही ग, मला तर वेगळ्या प्रकारची भूक लागली आहे. म्हणजे काय? अगं मालिनी, बरेच दिवस झाले आपल्याला वेळ मिळाला नाही. बघ ना, शेतात किती शांत वातावरण आहे. हो मग काय करायचं? नवरा हसतच म्हणाला, काही नाही, जेवण कर तू. मी न्याहारी करू लागले. जास्त नाही, एक बाजरीची भाकरी आणि सोबत हिरव्या मिरचीचा ठेचा, लोणचं एवढंच चाललं होतं. मी न्याहारी करून झाल्यावर डब्बा पाण्याच्या हौदाजवळ जाऊन व्यवस्थित धुवून घेतला. त्यानंतर थोडं पाणी तोंडावर मारलं आणि हातपाय देखील थोडे ओले केले. थंडगार पाणी आणि शांत वाटू लागलं. त्यानंतर मला परत कपाशाच्या शेतात गवत काढायला जायचं होतं. अगं मालिनी ऐक ना, नवरा तिथूनच बसल्या बसल्या बोलला. हो सांगा की. अगं मालिनी, बघ ना, किती छान पाणी आहे हौदात. हो मग, आंघोळ करून घ्या तुम्ही. मी मुद्दामच मस्करी करत म्हटलं. होय, मी करतो आंघोळ. मग करा की. मी मस्करी करत होते तेव्हा नवरा म्हणाला, होय पण मला एकट्याला नाही करायची आंघोळ. मग काय करायचं आहे तुम्हाला? तुमच्या मित्रांना पण घेऊन या मग. नाही का? तसं नाही. मग कसं? मालिनी, आपण दोघं मस्त या पाण्याच्या हौदात आंघोळ करूया ना. अहो काहीतरीच काय, खूप मस्करी करता तुम्ही. अगं मालिनी, मी मस्करी नाही करत आहे, तुला खरं सांगतोय. बरं चला, मला थोडं काम आहे, मी काढते तिकडे शेतात गवत. तुम्ही पण या काढायला, नाहीतर तुम्हाला करू वाटले आंघोळ तर करा. मी असं बोलून आता त्यांच्यापासून लांब जाऊ लागले. माझा नवरा मला आवाज देत म्हणाला, थांब ना, कुठे जात आहेस? मी तुला खरं सांगतोय. मी माझ्या नवऱ्याचं काही बोलणं न ऐकता तिकडे शेताकडे गेले, म्हणजे हौदापासून लांब गेले. मुद्दामच तिकडे काम करू लागले. माझा नवरा काही वेळानंतर माझ्याकडे आला आणि म्हणाला, काय झालं मालिनी, मी तुला एवढ्या लाडाने सांगितलं आणि तू ऐकत नाहीस. कधीतरी ऐकत जा गं. काय ऐकू? तेच ना गं, मस्त हौदात आंघोळ करूया आपण दोघं. नाही हो, काहीतरीच काय, घरी करूया ना आपण आंघोळ. मग इथं कशाला उगाच चाळे करायचे? माझ्या नवऱ्याने मला बराच वेळ समजावलं, पण मी त्याचं काही ऐकलं नाही. ओके, ते म्हणाले, बरं चल मालिनी, मी निघतो घरी. होय निघा तुम्ही, मी पण येते. नवरा पायवाटेने घरी निघाला. त्यानंतर मी देखील आता जवळ गेले. माझ्या न्याहारीचा डब्बा घेतला. एकदा विहिरीजवळच्या त्या हौदाकडे पाहिलं. तो पाण्याने तुडुंब भरला होता. खरं तर माझा नवरा जे काही सांगत होता ते थोडं वेगळं होतं, पण ते ऐकून माझ्या मनातही हुरहुर लागली होती. पण असं काहीतरी भलतंच करण्याची अजिबात हिंमत नव्हती माझ्यात. नवऱ्याच्या मनात अचानकच असं खूळ कुठून आलं मला काही कळेना. मी आता घरी आले. घरी आल्यानंतर स्वयंपाकाला लागले. मुलांना भूक लागली होती. मी शेतात गेली तरी मुलं दोघं व्यवस्थित घर सांभाळत असत आणि घरीच थांबत असत. त्यामुळे मला त्यांचं काही टेन्शन नव्हतं. पण त्यानंतर मात्र माझा नवरा संध्याकाळी जेवण करत असताना माझ्याशी एक शब्दही बोलला नाही. पुढचे 3-4 दिवस आमच्यात काहीच बोलणं झालं नाही. मी नवऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचे, पण तो नेहमी माझ्यासोबत बोलणं टाळत असे. एकदा माझ्या एका मैत्रिणीचा, प्रियाचा कॉल आला. तिचा कॉल मला नेहमीच येत असे. मी तिला माझ्या नवऱ्याने मला जे काही सांगितलं होतं,
शेतात हौदाजवळ आंघोळ करण्याबद्दल. ते सर्व मी तिला सांगितलं. माझी मैत्रीण प्रिया हे ऐकून खूपच हसायला लागली. ती म्हणाली, "मग कर की नवऱ्यासोबत अंघोळ, शेतात हौदात मस्त." "अगं, तू काही वेडी झाली आहेस का?" "अगं मालिनी, माझा नवरा जर मला असं म्हणला असता की चल मस्त शेतात रोमॅन्टिक पद्धतीने अंघोळ करूया, मी तर लगेच तयार झाले असते. पण माझा नवरा तर खूपच साधा आणि नॉर्मल आहे. तू तर लकी आहेस, तुझा नवरा एवढा रोमॅन्टिक आहे." मी माझ्या मैत्रिणीला प्रियाला बोलू लागले, "तो देखील पागलच आहे. चल, ठेवते मी फोन." "होय, ठेव, पण नवऱ्याची इच्छा नक्की पूर्ण कर. नाहीतर मग एकदा नंतर तुलाच पश्चाताप होईल की एवढी छान संधी आली आणि तू ती संधी घालवलीस." "ए चल ग प्रिया, तू तर पागलच आहेस, काही पण बोलते." मग मी कॉल कट केला. त्यानंतर मध्यंतरी एकदा मी आणि माझा नवरा माझ्या माहेरी देखील गेलो. माहेरी एक छोटासा कार्यक्रम होता, त्यामुळे. पण तिथेही माझा नवरा माझ्याशी जास्त बोलला नाही. माझ्या माहेरच्या लोकांनी हे विचारलं, "काय झालं तुमच्या दोघांमध्ये?" पण मी असं सांगून टाकलं की त्यांची तब्येत बरी नाहीये. मी त्यांना मुद्दामच इथं घेऊन आले आहे. त्यामुळे त्यांचा मूड बिघडलेला आहे. 2 दिवस माहेरी राहून आम्ही परत घरी आलो. नवऱ्याच्या वागण्यात अजून काही बदल झाला नाही. त्याला माझ्याबद्दल रागच होता वाटतं. मी त्याचं म्हणणं ऐकलं नाही म्हणून. एकदा दुपारच्या वेळेस माझं सर्व काही काम आवरलं. त्यानंतर मी निवांत बसले होते. माझा नवरा दुकानावर गेला होता. पण दुपारी 2-2:30 वाजेच्या दरम्यान जेवायला घरी आला. तो आज मला बाहेर जाताना दिसला नाही. दुपारी घरी त्याला जेवण वाढून दिलं. त्यानंतर त्याने जेवण वगैरे केलं. मी बाथरूममध्ये एका उशीचं कव्हर धुत होते. नवरा जेवण झालं की लगेच दुकानावर निघून जात असे. असं तो मला न सांगता कुठे जात नसे. मी बाथरूममध्ये उशीचं कव्हर धुताना व्यस्त होते. तेवढ्यात अचानक माझ्या मागे कोणीतरी आल्याचा मला भास झाला. मी लक्ष दिलं नाही. मी खाली बसून धुत होते. पण अचानकच मला माझ्या पाठीवर कोणाचा तरी हात जाणवला. मी घाबरून मागे बघितलं तर माझा नवरा मागे बसलेला होता. "अहो काय झालं? इथं अचानक?" "अगं काय नाही. बघतोय की तू काय करत होतीस." "काय करणार आहे मी? मला झोप येत नाही. म्हणलं तुझी मदत करायला येऊ, म्हणून आलो तुझी मदत करायला." "अहो काही नाही. एक असंच कव्हर धुत आहे. बाकी काही नाही." नवऱ्याचा हात अजूनही माझ्या पाठीवर होता. तो तिथेच माझ्याजवळ खाली गुडघ्यावर बसला. समोर होता. त्याने एका हाताने पाण्याचा नळ थोडासा सुरू केला. मी म्हणाले, "अहो, खाली बादली तरी ठेवा." मग त्याने पाण्याच्या नळाखाली बादली सरकवली. नळाचं पाणी बादलीत पडू लागलं. नवऱ्याने बसल्या बसल्या त्याच्या हातात पाणी घेतलं आणि माझ्या चेहऱ्यावर शिंपडू लागला. "अहो काय करत आहात?" "काही नाही. तुझ्यासोबत रंगपंचमी खेळायची आहे." "आता काही रंगपंचमी आहे का? रंगपंचमी होती तेव्हा खेळला नाहीत माझ्यासोबत. रंगपंचमीला दुकानात काम होतं तुम्हाला." "मग काय झालं? तेव्हा नाही खेळलो, तर आत्ता खेळूया की?" त्याने परत थोडं पाणी हातात घेतलं आणि माझ्या अंगावर शिंपडलं. मी पटापट उशीचं कव्हर धुतलं आणि उठून उभी राहू लागले. "अहो चला, मला बाहेर जायचं आहे. दिवसाच कव्हर बाहेर सुकवायचंय." "होय, मग मी काय म्हटलं तुला? बाजूला झालो की." "बाकी तुम्ही दरवाजात उभा आहात." "बरं ठीक आहे." तो बाजूला झाला. मी आता बाथरूममध्ये बाहेर निघू लागले. तेवढ्यात त्याने माझा हा उजवा हात त्याच्या उजव्या हातात पकडला. मी म्हणाले, "काय करत आहात?" "काही नाही राणी." असं बोलून त्याने मला जवळ ओढलं. नवरा अचानकच खूप रोमॅन्टिक झाला. त्याने मला जवळ ओढून मिठीत घेतलं. एक हात माझ्या पाठीवर ठेवून अलगद मला प्रेमाने कुरवाळू लागला. "अहो काय करत आहात? बाथरूम आहे हे." "मग काय झालं? बरं चल, तुला आत नेतो." नवऱ्याने मला दोन्ही हातांनी उचललं आणि आमच्या रूममध्ये घेऊन जाऊ लागला. रूममध्ये गेलो आणि त्याने मला खाली उतरवलं. पलंगावर बसवलं. माझ्याजवळ येऊन माझ्या ओठांवर एक बोट फिरवू लागला. माझ्या हृदयाची गती वाढली. आता शरीरात एक वेगळं कंपन तयार होऊ लागलं. हळूच त्याने माझ्या ओठांवर ओठ ठेवले. पण तेवढ्यातच बाहेर दरवाजाचा आवाज येऊ लागला. कोणीतरी घराचं मुख्य दार जोरजोराने वाजवत होतं. आता कोण आलं असावं हा विचार मनात आला. मी म्हणाले, "अहो थांबा, बघू द्या कोण आहे."
नवरा बोलला, जाऊ दे, असेल कोणी, जाईल परत. असं बोलत त्याने माझे हात हातात धरून मला जवळ ओढू लागला. तेवढ्यात कोणीतरी पुन्हा दरवाजा जोरजोराने वाजवला. अहो, बघू तरी द्या कोण आहे ते. आता मात्र नवऱ्याचाही मूड बिघडला. तसा माझाही मूड बिघडलाच होता. नको त्यावेळी कोणीतरी दरवाजा वाजवला. मी साडी व्यवस्थित केली आणि बाहेर आले. मुख्य दरवाजाजवळ जाऊन आतून दरवाजा उघडला. समोर पाहिलं तर माझा भाऊ विजय उभा होता. माझ्याकडे हसतच म्हणाला, काय ग ताई, झोपली होतीस का? अरे नाही, थोडं काम करत होते. हो का? बरं, ठीक आहे, चल. आता दारातच उभं राहशील का? यातच मी त्याला आत बोलावलं. तो घरात येऊन खुर्चीवर बसला. त्याला पाणी दिलं आणि चहा वगैरे बनवला. विजय म्हणाला, दाजी कुठे गेले आहेत? अरे, ते झोपले आहेत. हो का? एवढ्या दुपारी? हो, झोपतात ते कधी कधी, मी मुद्दामच सांगितलं. मग मी माझ्या भावाला, विजयला चहा वगैरे बनवला. त्यानंतर थोडा वेळ विजय टीव्ही बघत बसला. माझा नवरा मुद्दामच बेडरूममध्ये झोपून गेला. थोड्या वेळाने नवरा उठला आणि पुढच्या रूममध्ये आला. मी स्वयंपाकाची तयारी करत होते. नवऱ्याने विजयला पाहिलं आणि मुद्दामच नाटक परत बोलला, अरे विजय, तू कधी आलास? मी का? थोड्या वेळापूर्वी आलो. तुम्ही झोपला होता का दाजी? अरे हो, झोप लागली होती. माझ्या नवऱ्याने झोपेचं नाटक छान केलं होतं. पण खरं तर माझा भाऊ विजय अगदी अयोग्य वेळी आला. थोडा नंतर आला असता तर पण काय करणार? आता होणं कोणी थोडी रोखवू शकतं. मग कसं काय येणं झालं विजय? अहो, काही नाही दाजी, सहजच आलो. तुमचे पैसे द्यायचे होते ना? मी किचनमधून सर्व काही ऐकत होते. आता मी किचनमधून बाहेर आले. विजय, पैसे आणले का तू? होय होय ताई, तुमच्याकडून 25,000 रुपये घेतले होते. ते परत करावेत असं वाटलं. होय का? तुझं काम कसं चाललं आहे? माझं काम छान सुरू आहे. विजयने त्याच्या छोट्या बॅगेमधून काही पैसे काढले. माझा नवरा त्याच्या बाजूलाच बसलेला. त्याने पैसे नवऱ्याच्या हातात दिले. दाजी, 35,000 रुपये आहेत. 35? एवढे कशाला? अहो दाजी, 25,000 रुपये तुमचे मुद्दल आणि 10,000 रुपये व्याज दिलं आहे. अरे नको, व्याज कशाला देतोस? आणि मी तुझ्याकडून व्याज कशाला घेऊ? 25,000 रुपये दे फक्त. नवऱ्याने त्या पैशांमधून 25,000 रुपये बाहेर काढले आणि राहिलेले 10,000 विजयला परत केले. अहो दाजी, तुमचे पैसे घेऊन बरेच वर्ष झाली आहेत. आता तुम्ही ते दुसऱ्या कोणाला दिले असते तर व्याज तुम्हाला मिळालंच असतं ना? अरे होय, पण नको. तुझ्याकडून कशाला व्याज घेऊ मी? असू दे, तो एवढ्या मोठ्या मनाने देत आहे तेवढं तुझं कौतुकच. पण नको, तुझ्याकडून व्याज घेणं योग्य नाही. नवरा माझ्याकडे पाहत म्हणाला, बोल मालिनी, व्याज घ्यायचं का विजयकडून? तुमची इच्छा. मी काहीच बोलणार नाही. बरं, 5,000 रुपये व्याज घेतो, चालेल का? आता मात्र माझा चेहरा नाराज झाला. खरं तर माझी इच्छा होती की नवऱ्याने विजयकडून व्याजाचे पैसे घेऊ नयेत. तेव्हा नवरा परत म्हणाला, अगं मालिनी, मस्करी करत आहे मी. नाही घेणार त्याच्याकडून व्याजाचे पैसे, कळालं का? नवरा हसतच बोलला. माझ्याही चेहऱ्यावर हसू आलं. त्यानंतर मग मी किचनमध्ये निघून गेले. मस्तपैकी स्वयंपाक बनवला. संध्याकाळी मुलं आणि सर्वांनी मिळून जेवण केलं. पुढचे 2 दिवस माझा भाऊ विजय आमच्या घरी थांबला. 2 दिवसांनंतर तो त्याच्या घरी परत निघून गेला. भावाने पैसे परत केल्यामुळे माझ्या नवऱ्याच्या मनात जो काही थोडाफार राग होता तो निघून गेला. मलाही ते बरं वाटलं. एके दिवशी मी सहजच शेतात गेले होते. काही काम नव्हतं. कपाशी आता वेचायला आलेली होती. डाळिंबाची बागही सुंदर फुलली होती. शेतात आल्यानंतर डाळिंबाला पाणी सोडून दिलं. ठिबक चालू करून दिली आणि तिथेच झाडाखाली बसले होते. मोबाईल आणला होता, पण मोबाईलचं इंटरनेट संपलेलं होतं. त्यामुळे काही बघताही येत नव्हतं मोबाईलवर. दुपारची वेळ, ऊन खूप कडाडलेलं होतं बाहेर. मी झाडाखाली बसल्यामुळे थोडं थंड वाटत होतं. पण दूरवर जेव्हा माझं लक्ष गेलं तर पायवाटेवरून माझा नवरा शेताकडे येताना दिसला. खूप लांब होता, पण मी त्याला एवढ्या लांबूनही ओळखून घेतलं. हळूहळू नवरा जवळ येऊन गेला. मी तिथे झाडाखाली बसलेली होते. मग थोड्या वेळाने नवरा माझ्या जवळ आला. मी नवऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, अहो, आज असं अचानक शेतात आलात तुम्ही?
दुकान बंद करून आलात का? हो, कंटाळा येत होता. त्यामुळे चल म्हटलं शेतात जातो थोडा. होय का? मी झाडाच्या बुडाजवळ बसलेली होते. नवरा माझ्याजवळ येऊन बसला. झाडाखाली खूप छान हिरवं गवत होतं. नवऱ्याने त्याच्या खिशात हात घातला आणि खिशातून काहीतरी बाहेर काढलं. मालिनी, हे बघ ना, तुझ्यासाठी काय आणलं आहे? काय आणलं आहे? नवऱ्याच्या हातात एक छोटी पिशवी होती. पिशवी घरातलीच होती मला वाटलं. काय आणलं असावं? मला काही कळेना. नवऱ्याने ती पिशवी माझ्याकडे दिली. मी तरी विचारलं, काय आणलं तुम्ही? तूच बघून घे काय आणलं आहे ते. मी पिशवीत हात घातला. त्यात एक छोटा बॉक्स होता. मी तो बॉक्स बाहेर काढला. बॉक्स उघडून आत पाहिलं तर चकित झाले. नवऱ्याने चक्क माझ्यासाठी सोन्याचे कानातले झुमके आणले होते. डिझाईन खूप छान होती. अहो, हे काय आणलं तुम्ही? माझ्यासाठी आणले आहेत? मालिनी, कानातले झुमके आहेत तुझ्यासाठी. अहो पण कशाला? उगाच का? तुला आवडले नाहीत का? होय, आवडले ना. मग एन्जॉय कर. प्रश्न कशाला विचारतेस? अहो, पण पैसे कुठून आले तुमच्याकडं? अगं, ते काही लोकांकडे पेमेंट बाकी होतं. त्यांनी पेमेंट केलं आणि तुझ्या भावानेही 25,000 रुपये परत केले. तर बरेच पैसे आले होते माझ्याकडे. मग मनात आलं की माझ्या प्रिय बायकोसाठी काहीतरी घ्यावं. काय घेऊ कळत नव्हतं. तेव्हा कल्पना आली की चला मस्त कानातले झुमके घेतो तुझ्यासाठी. होय का? खूप छान आहेत. मी खूपच उत्साहित आणि आनंदी झाले होते. अहो मग तुमच्यासाठीही काहीतरी घ्यायला हवं होतं ना. घेईन की नंतर. मी एवढं काय? त्यात पैसे आल्यावर घेऊ. ठीक आहे. बरं ठीक आहे, चालेल. बरं मालिनी, पाणी देतेस का मला? होय, देते की. शेजारी एक छोटा पाण्याचा माठ होता. त्यातून ग्लास भरून नवऱ्याला पाणी दिलं. नवऱ्याने पाणी पिऊन ग्लास परत मला दिला. मी खूपच खुश झाले होते आणि ते कानातले झुमके परत परत बघू लागले. बरं मालिनी, तुझ्या कानात टाकून देऊ का? अहो नका. टाकतो की, थांब. नवरा माझ्या जवळ आला. त्याने माझ्या हातातून ते कानातले झुमके घेतले आणि हळूच माझ्या कानाजवळ येऊन माझ्या कानात एक झुमका अडकवू लागला. नवऱ्याने हळूहळू एक झुमका कानात घातला आणि आता दुसऱ्या डाव्या बाजूचा झुमका कानात घालू लागला. पण हळूच त्याने माझ्या गालावर एक पप्पी घेतली. मी काहीच नाही बोलले. परत दुसऱ्या कानातला झुमका घालू लागला. पण तो झुमका जातच नव्हता वाटतं. माझ्या त्या कानातलं छिद्र थोडं लहान असल्यामुळे. अगं मालिनी, हा झुमका का नाही जात आहे? ते माझ्या कानातलं छिद्र थोडं लहान आहे. बरं, मग नंतर टाकून घे. तुम्ही टेन्शन घेऊ नका. अगं थांब ना, प्रयत्न करतो. नवऱ्याने असं बोलत परत मला जवळ घेतलं. पण आता मात्र त्याने त्याचा हात चक्क माझ्या कमरेवर ठेवला. मी बसलेली होते आणि नवरा माझ्या मागे बसलेला होता. त्याने त्याचा उजवा हात माझ्या उजव्या बाजूला कमरेवर ठेवला आणि अलगद माझ्या खांद्यावर त्याचे ओठ ठेवू लागला. हळूहळू त्याने त्याच्या ओठांनी माझ्या मानेजवळ स्पर्श करायला सुरुवात केली. एकदा त्याने परत माझ्या खांद्यांवर हात ठेवून मला प्रेमाने कुरवाळू लागला. आता त्याने माझा हात धरून मला त्याच्या समोर फिरवलं आणि माझ्या ओठांवर ओठ ठेवून मला चुंबन देऊ लागला. त्यानंतर मात्र माझं अंग खूप तापू लागलं. मी आजूबाजूला एकदा पाहिलं. कोणी तर नाही ना? मी म्हणाले, अहो बस झालं ना, कोणी येईल आता इथं. अगं मालिनी, कोण येतं आपल्या शेतात? कोणी नाही इथं. तू टेन्शन घेऊ नकोस. असं बोलत आता त्याने मला त्याच्या दोन्ही हातांनी उचलायला सुरुवात केली. अहो काय करत आहात? मला का उचलत आहात? का? तू माझी बायको आहेस, तर उचलू नको का तुला? असं म्हणत त्याने मला दोन्ही हातांनी उचललं आणि बाई ग, तो तर मला त्या पाण्याच्या हौदाकडे घेऊन जाऊ लागला. अहो काय करत आहात? काही नाही ग राणी. नवरा हळूहळू चालत मला पाण्याच्या हौदाजवळ घेऊन गेला आणि मग मी काही बोलणार त्याच्या आधीच त्याने मला पाण्याच्या हौदात उतरवलं. पाण्याचा हौद गुडघ्यांपर्यंत होता. मी पाण्याच्या हौदात गेले. त्याने आता तिथून माझ्या अंगावर पाणी शिंपडायला सुरुवात केली आणि तिथं एक बादली होती. ती बादली हातात घेतली. तिथून एक पाण्याची बादली भरली आणि माझ्या अंगावर ती पूर्ण बादली ओतून दिली. मी दोन्ही हातांनी माझे डोळे आणि तोंड झाकू लागले. अहो काय करत आहात? थांबा की.
पण नवरा काही ऐकायला तयार नव्हता. तो आता पाण्याची बादली भरून मला पूर्ण ओलं करू लागला. आता मात्र मला खूप छान वाटू लागलं. दुपारच्या वेळेस थंड पाणी अंगाला लागल्यामुळे पूर्ण थकवा निघून गेला. नवरा पाण्याची बादली भरून माझ्या अंगावर ओतण्यासाठी जवळ आला. मी त्याच्या हातातली ती बादली घेतली. त्याला अजिबात अपेक्षा नव्हती की मी त्याच्या हातातून ती पाण्याची बादली घेईन. त्याने खूप हलक्या हाताने ती हातात पकडली होती. त्यामुळे सहजच मला ती बादली त्याच्याकडून हिसकावून घेता आली. आता मी ती पाण्याची बादली भरली आणि नवऱ्याच्या अंगावर ओतली. परत दुसरी बादली भरली आणि त्याच्या अंगावर ओतली. नवरा आणि मी आता दोघं एकमेकांची खूप मस्करी करायला लागलो. दोघंही खूप हसायला लागलो. नवरा आता माझ्या जवळ आला. आम्ही दोघं पाण्याने पार भिजलो होतो. नवऱ्याने मला दोन्ही हातांनी उचललं. अहो, काय करत आहात? काही नाही ग राणी, असं बोलून त्याने माझ्या ओठांवर त्याचे ओठ ठेवून मला एक चुंबन दिलं. अहो, सोडा तरी मला. नवऱ्याने आता मला दोन्ही हातांनी सोडलं. आम्ही दोघं पाण्यातून बाहेर आलो. आता मात्र मी ओलीचिंब झाले होते. ओलं झाल्यामुळे साडी आणि ब्लाऊज पूर्ण माझ्या अंगाला चिटकलं होतं. नवरा देखील पूर्ण ओला झाला होता. त्याचेही कपडे त्याच्या अंगाला चिटकल्यामुळे तो अतिशय मोहक दिसू लागला. अहो, आता तुम्ही मला पूर्ण ओलं करून टाकलत. घरी कशी जाणार मी? अगं मालिनी, थोड्या वेळाने कपडे सुकून जातील. काळजी करू नकोस. आणि आजारी पडलीस तर मी दवाखान्यात घेऊन जाईन. राणी, कळालं का? नवरा हसतच म्हणाला. आता तो माझ्या जवळ आला. नवऱ्याने माझा डावा हात त्याच्या उजव्या हातात घेतला. माझा हात धरून तो मला जवळ बोलावू लागला. त्याने त्याचा उजवा हात माझ्या कमरेवर ठेवला. मी पूर्ण पाण्याने भिजली होते. पण एवढं पाण्याने भिजली असूनही अंगात एक वेगळीच उष्णता जाणवत होती. आता मात्र स्वतःवर ताबा ठेवणं कठीण होऊ लागलं. अहो, काय करत आहात? सोडा ना, कोणी येईल इथं. अगं मालिनी, कोणी नाही येणार. आणि आलं तर बघून घेऊ. त्याने त्याचा हात माझ्या कमरेभोवती गुंडाळला. हळूच माझ्या ओठांवर चुंबन घेऊन हळूहळू त्याने माझ्या मानेखाली एक चुंबन घेतलं. आता तर मी पूर्ण घायाळ झाले. काही वेळ असंच राहिलो. त्यानंतर आम्ही दोघं तिथे झाडाखाली बसलो. खाली खूप नरम आणि छान गवत होतं. तिथेच एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागलो. नवऱ्याने माझे हात हातात घेऊन माझ्या बोटांना कुरवाळायला सुरुवात केली. मीही आता त्याला प्रतिसाद देऊ लागले. आणि मग आम्ही न कळतच एकमेकांना परत मिठी मारली. हळूहळू नवरा मला त्याचं प्रेम दाखवू लागला. आणि मग मीही त्याला माझ्यात पूर्ण समाविष्ट करून घेतलं. बराच वेळ आम्ही एकमेकात मग्न होतो. खूप वेळानंतर आम्ही दोघं भानावर आलो. तेव्हा दोघं एकमेकांपासून वेगळे झालो. मी माझी साडी व्यवस्थित केली. आता मात्र मला खूप लाज वाटू लागली. नवऱ्याकडे पाहायची हिंमतही होत नव्हती. अगं मालिनी, काय झालं? काय नाही हो. तुम्ही तर खूपच. शेवटी तुम्हाला जे हवं होतं ते केलं तुम्ही. अगं असं नाही मालिनी, माझं तुझ्यावर प्रेम आहे. माझी बायको आहेस तू. तर यात तुला काही अयोग्य वाटलं का? असं नाही, मी असंच म्हटलं. आणि लाजून मान खाली घातली. माझी साडी थोडी ओली झाली होती. अहो, आता कपडे कधी सुकतील? अगं लगेच सुकतील. टेन्शन घेऊ नकोस तू. बरं चल मालिनी, आता घरी जाऊया. अहो, कपडे ओले आहेत. थोड्या वेळाने जाऊया की. अगं नाही, चल ना, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. माझ्यासाठी काय सरप्राईज आहे? तू चल तर घरी, मग तुला कळेल. अहो, पण अशा ओल्या कपड्यांनी गावात लोक बघतील तर काय म्हणतील? अगं, खूप ऊन आहे. घरी पोहोचेपर्यंत कपडे वाळून जातील. बरं ठीक आहे. मग आम्ही दोघं चालतच घरी येऊ लागलो. चालत चालत दोघांनी आमच्या घरापर्यंत पोहोचलो. लांबूनच माझं लक्ष माझ्या घराकडे गेलं. घराच्या बाहेर एक मोठी पांढऱ्या रंगाची चमचमीत कार उभी होती. नवरा माझ्या मागे होता. मी थोडी थांबले. नवऱ्याला विचारलं, अहो, घरी कोणी आलं आहे का? पाहुणे वगैरे? कोणाची तरी कार लावली आहे आपल्या घरापुढं? हो, कदाचित असू शकतं. कोणी पाहुणे आले असतील. अहो, पण माझा अवतार तरी बघा. माझी साडी अजून पूर्ण सुकलेली देखील नाही. मी थोडं थांबू का इकडेच? नाहीतर परत शेतात जाते मी. कोणी जर पाहुणे असतील
आणि मला अशा अवतारात बघतील तर काय म्हणतील ते? अगं म्हणू दे, त्यांना जे म्हणायचं ते. मी सांभाळून घेईन. चल, तू घरी माझ्यासोबत. अहो नका. मी आता नवऱ्याला नाही नाही म्हणू लागले. नवऱ्याने माझा हात पकडला आणि म्हणाला, अगं चल ना मालिनी, असं काय करतेस? पाहुणे आले आहेत आपल्या घरी. जर तू घरी नसलीस तर त्यांना कसं वाटेल बरं? मी एकटाच जाऊन काय उत्तर देऊ त्यांना? त्यांनी जर विचारलं, मालिनी कुठे गेली? तर काय सांगू मी? त्यांना सांगून टाका काहीही, पण मी नाही येणार. अहो, मुलं आहेत ना घरी. थोडा वेळ बसतील ते पाहुणे आणि निघून जातील. आणि नंतर कॉल करून सांगून देईन मी त्यांना की शेतात गेले होते. काम होतं मला. अगं, कुणी पाहुणे आले तर असं करतात का बरं? आपण जर कोणाच्या घरी गेलो आणि कोणी आपल्याला अशा पद्धतीने निराश केलं, तर कसं वाटेल ते? चल, लगेच घरात जा आणि तुझी साडी चेंज करून टाक. नंतर पाहुण्यांसमोर ये. कळालं का? बरं, ठीक आहे, चालेल. मग आम्ही दोघं आता घराकडे येऊ लागलो. नवरा माझ्या पुढे आणि मी दबक्या पावलांनी त्याच्या मागे चालत होते. माझ्या मनात अपार प्रश्न निर्माण झाले. कोण असेल बरं घरी? कोण पाहुणे असतील? माहेरचे असतील की सासरचे? घरासमोर पांढऱ्या रंगाची चमचमीत नवीन कार लावलेली दिसली. ही कार कोणाची आहे? हे काही कळेना. आमच्या काही नातेवाईकांकडे कार आहे, पण अशी पांढऱ्या रंगाची चमचमीत नवीन कार कोणाकडेच नाही. त्यामुळे कोणी नवीनच पाहुणे असतील असं वाटलं. मी दबक्या पावलांनी नवऱ्याच्या मागे चालू लागले. नवऱ्यात आणि माझ्यात बरंच काही अंतर तयार झालं. नवऱ्याने मागे वळून पाहिलं आणि म्हणाला, अगं मालिनी, चल ना लवकर. एवढी काय हळूहळू चालतेस? मी भीतीने खूप हळूहळू चालत होते. नवरा जागेवर थांबला. आता मी परत त्याच्या जवळ आले आणि आम्ही दोघं घरी आलो. घरी आल्यानंतर पाहिलं तर दाराबाहेर कोणाच्या चपला किंवा बूट दिसले नाहीत. मी म्हणाले, अहो कोण पाहुणे असतील घरात? त्यांनी तर बाहेर चपला किंवा बूट देखील काढले नाहीत. मी बाहेरच उभी राहिले. नवरा घरात गेला आणि लगेच घराबाहेर येऊन म्हणाला, अगं मालिनी, चल लवकर, साडी बदलून घे. ते पाहुणे आपल्या बाजूच्या घरी गेले आहेत. आपण घरी नव्हतो म्हणून थोड्या वेळात येतीलच ते. मी आता पटकन घरात गेले. एक नवीन साडी काढली, ती घातली आणि त्यावर जे मॅचिंग ब्लाऊज होतं ते देखील घालून घेतलं. नवऱ्यानेही त्याचे कपडे बदलले. माझा मुलगा आणि मुलगी दोघं घरातच बसले होते. मी त्यांना विचारलं, अरे बाळांनो, कोण पाहुणे आले आहेत? ते म्हणाले, नाही माहीत, आम्ही ओळखलं नाही त्यांना. ते हसतच होते. ते का हसत आहेत मला काही कळालं नाही. अरे असं का हसत आहात तुम्ही? मी स्वतःकडे पाहिलं. माझ्यात काही चूक दिसत आहे का? पण नाही. मी आरशासमोर पाहिलं तर नीटनेटकी दिसत होते. अरे पोरांनो, का हसत आहात ते तरी सांगा. कोण पाहुणे आहेत? ते कुठे गेले आहेत? अगं आई, ते बाजूच्या घरी गेले आहेत, असा मुलगा म्हणाला. नवरा बाहेरून घरात आला आणि म्हणाला, अगं मालिनी, चल उरक लवकर. बरं एक काम कर, एक पूजेची थाळी देखील तयार कर. पण कशासाठी? तू कर तरी, मी सांगतो तुला. मला वाटतं त्या पाहुण्यांमध्ये कोणी नवीन सुवासीनबाई असेल, तिची पूजा करायची असेल. त्यामुळे मग मी पूजा देवळाजवळ जाऊन एक पूजेची थाळी बनवली. चल बाहेर मग. नवरा आणि मी दोघं बाहेर आलो. बाहेर ती कार उभी होती. ती अत्यंत चमचमीत आणि नवीन दिसत होती. अहो कुठे आहेत ते पाहुणे? तेव्हा नवऱ्याने त्याच्या खिशातून काहीतरी काढलं आणि पूजेच्या थाळीत ठेवलं. त्याने जे पूजेच्या थाळीत ठेवलं ते पाहून मी आश्चर्यचकित झाले, कारण त्याने पूजेच्या थाळीत चावी ठेवली होती. अहो हे काय? तेव्हा तो म्हणाला, मालिनी चल बाहेर. त्याने माझा एक हात पकडला आणि आम्ही दोघं बाहेर आलो. माझी दोन्ही मुलं बाहेर उभी होती आणि अचानक त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. ती दोघं खळखळून हसायला लागली. जणू काही गोड गुपित त्यांच्या मनात दडलं होतं. मी नवऱ्याकडे पाहत विचारलं, अहो हे काय चाललंय? त्याने मंद स्मित करत उत्तर दिलं, तुला अजून कळलं नाही का? हे सरप्राईज काय आहे? मी उत्सुकतेने पुन्हा विचारलं, काय आहे? तेव्हा त्याने हळूच खुलासा केला की ही कार आपली आहे. माझ्या हातात चमकणारी चावी ठेवत तो म्हणाला, ही कार आता आपली झाली.
आणि याची मालकीन तू आहेस, मालिनी. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं. अगं बाई, खरंच बोलताय ना तुम्ही? होय, अगदी खरं. त्याचं उत्तर ऐकून माझ्या आनंदाला पारावरच उरला नाही. मी थक्क झाले होते. विश्वासच बसत नव्हता की ही स्वप्नवत गोष्ट खरी आहे. हळूच पावलं टाकत मी त्या पांढऱ्या शुभ्र कारजवळ गेले. तिच्या लखलखीत पृष्ठभागाला हाताने स्पर्श केला. बोटांनी तिच्या कडांना हळूवारपणे चाचपलं. जणू ती माझ्या हृदयाचा ठोका बनून माझ्या समोर उभी होती. नवरा पुढे म्हणाला, चल लवकर, तुझ्या हाताने पूजा कर. मी लगबगीने कार समोर उभी राहिले. डोक्यावर पदर घेतला आणि मनोभावे आरती ओवाळत त्या नव्या सुंदर कारची पूजा करू लागले. त्या क्षणी माझ्या मनात नवऱ्याने दिलेल्या सरप्राईजमुळे एक प्रेमाची लहर उसळली. असं वाटत होतं जणू नवऱ्याची एक गोड पप्पी घ्यावी, पण तसं नाही करू शकले कारण जवळ मुलं होती ना. मित्रांनो, तुम्हाला जर माझी ही कहाणी आवडली असेल तर लाईक जरूर करा. या कथेबद्दल मला तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कृपया नक्की कळवा. सदैव आनंदी रहा. धन्यवाद.